तालुक्यातील धाड येथे रात्री 10 वाजण्याच्या सुमारास 2 गटामध्ये वाद झाला। या वादाचा रूपांतर तुफान दगडफेक आणि जाळपोळीतही झाला। फटाके वाजवल्याच्या कारणावरून हा वाद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सध्या गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। गावामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। आपण त्या संदर्भातली ही दृश्य पाहू शकतो। रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा एकंदरीत प्रकार घडला। फटाके फोडण्यावरून 2 गटात हा वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत आणि दगडफेकीत आणि जाळपोळीतही झाल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे आणि तणावपूर्ण शांतता या ठिकाणी पाहायला मिळते। बुलढाण्यामधून ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि आपण ही जाळपोळीची काही दृश्यही पाहू शकतोय आणि या संदर्भात अधिकची अपडेट्स जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, काय नेमकं हे प्रकरण आहे, कशामुळे हा वाद झाला आणि सध्याची परिस्थिती तिथली? गौरी, आपण जर खरं पाहिलं तर काल एक विशिष्ट समाजाचा जो आहे सार्वजनिक कार्यक्रम त्या ठिकाणी होता आणि या कार्यक्रमादरम्यान काही मंडळींनी त्या ठिकाणी फटाके वाजवल्याचा जो वाद आहे, फटाके वाजवल्याच्या कारणावरून हा वाद झाल्याचं सध्या तरी प्राथमिक माहिती आपल्याला पोलिसांनी दिलेली आहे आणि या वादाचं रूपांतर 2 गटामध्ये झालेलं आहे आणि तुफान दगडफेक, त्यानंतर हाणामारी आणि जाळपोळ करण्यात आली आहे। या जाळपोळीमध्ये दुचाकी असतील, 4 चाकी असतील आणि इतर खाजगी मालमत्ता जी आहे, काही हॉटेलचं साहित्य जे आहे, टायर आहेत, हे पूर्णपणे जाळण्यात आलेलं आहे। मोठं नुकसान हे खाजगी मालमत्तेचं या ठिकाणी झालेलं आहे। घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अतिरिक्त कुमक जी आहे पोलिसांची, दंगा कापू पथक जे आहे हे धाड या गावामध्ये जे रात्री 10 वाजताच त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना देखील या ठिकाणी यश आलेलं आहे। दोन्ही गटातील परस्पर विरोधी तक्रारीवरून पोलिसांनी आतापर्यंत 35 जणांवर जे आहे हे रात्री उशिरापर्यंत कारवाई केली आहे, गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यापैकी दोन्ही गटातील 15 जणांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केलेली आहे। अजूनही काही आरोपींच्या अटकेची कारवाई पोलिसांकडून केली जात आहे। मात्र सध्या तरी या गावामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे आणि तणावपूर्ण शांतता सध्या गावामध्ये पाहायला मिळते। पुढील कारवाई जी आहे आता पोलीस या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहेत। गौरी, नक्कीच संदीप, पुढची कारवाई नेमकी कशी होते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।